नम्र राहा. नम्र व्यक्ती, सौम्य व्यक्ती या पृथ्वीवर आशीर्वादित होईल. घरादाराने आशीर्वादित होईल, गाड्यांनी आशीर्वादित होईल, चांगल्या सेहतने आशीर्वादित होईल. आणि जर तू नम्रता धारण नाही ठेवली तर तू आहे त्या ठिकाणावरून देव तुला खाली पाडून टाकेल. जे जमवलंय तू, कधी ना कधी तू ते खाली पडशील. नम्र व्यक्ती देवावर प्रेम करणारे व्यक्ती असतात. आणि जे देवावर प्रेम करतात ते देवाच्या मंडळीवर प्रेम करतात. जे देवावर प्रेम करतात ते देवाच्या दासांवर, त्याच्या अभिषिक्तांवर प्रेम करतात, त्यांचा आदर करतात. जर तू नम्र राहशील तर तू पृथ्वीचा अधिकारी होशील. 40 वर्ष त्यांनी मेंढरं चारली आणि मग तो जाऊन सेवेत उतरला. आधी नम्रता प्रियांनो, मग मान्यता. हालेलुया. नम्रतेचं प्रतिफळ काय? धन, मान आणि सन्मान. ज्याच्याकडे धन नाही, ज्याला मान मिळत नाही, कधी कधी मला टीमद्वारे, मुलांद्वारे, घराच्या लोकांद्वारे खूप हर्ट होतं. मी खूप रडते, त्रासात जाते. पटकन बोलून देणं, आणि मला पण वाटतं नको तेव्हा मला ही सेवा. तेव्हा मी स्वतःला काय म्हणते माहिती? कुठंतरी त्याच्यावरचं प्रेम तुझं कमी झालं असेल म्हणून इथून मान मिळाला नाही. समोरच्याला दोष देण्यापेक्षा मी माझ्यात कमी शोधते. प्रभू, मी कुठं चुकले का? मी तुला मान नाही दिला. कारण नम्रतेचं प्रतीक आहे मान, धन आणि सन्मान. जर सन्मान नाही मिळाला, मान नाही मिळाला ज्या ठिकाणी मिळायला हवा होता, मी समजून घेते प्रभू माझ्यात कुठेतरी प्रॉब्लेम आला. जेव्हा कलिसियाच्या लोकांद्वारे मी हर्ट होते तेव्हा मी समजते मी कुठेतरी चुकले असेल प्रभू. कारण नम्रतेचं प्रतीक म्हणजे देवावर प्रेम करणं आहे. माझं काहीतरी कमी झालं असेल परमेश्वरा, तुला वेळ देणं. मी कुठेतरी तुला मान नाही दिला म्हणून ह्या लोकांनी मला मान नाही दिला, म्हणून ह्यांनी माझा अपमान केला. कारण नम्रतेचं प्रतीक, नम्रतेचं पारितोषिक काय आहे? धन आणि सन्मान.